विजयकुमार घाडगे पाटील यांचा जबाब घेण्यासाठी पोलीस अधिकारी त्यांना भेटून गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मला सांगा, पोलीस अधिकारी आले होते, तुमचा जबाब वगैरे पूर्ण झाली आहे का प्रक्रिया? हो, काल अजितदादा पवार यांच्यासोबत ज्या पद्धतीने चर्चा झाली आमची, अजितदादांनी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले होते की त्यांचं काय म्हणणं आहे त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा, कुणावरही अन्याय होता कामा नये, कायदा सर्वांसाठी सारखा आहे, तो कुठलाही पक्षाचा असो। तर त्या पद्धतीने आज पोलीस आमच्याकडे आले, त्यांनी जो काही आमचा पुरवणी अर्ज आहे जबाब नोंदवून घेतलेला आहे। आता जसा आम्ही अर्ज दिलेला आहे त्याबाबतचं जी काय नोंदी काय कलम वाढवायची आहे त्या पद्धतीनं वाढवल्या तर स्वागतच आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने आणखीन बी पाठीशी घालायचा प्रयत्न केला पोलिसांनी तर कसा विश्वास ठेवायचा? जोपर्यंत आम्हाला हातात FIRची कॉपी पडणार नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही। कृषी मंत्री बदला किंवा त्यांचा राजीनामा घ्या असं आपण जी मागणी करतात सातत्यानं, मंगळवारपर्यंत कृषी मंत्र्याबाबत निर्णय घेण्याचा काही गोष्टी जी आहेत त्या अजितदादांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। मात्र धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होतील अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती माध्यमांमध्ये येते आहे। नाही, आमची मागणी आग्रही आहे। राज्याला अतिशय असंवेदनशील तुम्ही कृषी मंत्री दिलेला आहे। आता ही तुमच्याकडूनच ऐकतोय धनंजय मुंडेचं नाव। त्या धनंजय मुंडेच्या कार्यकाळात एवढा मोठा पीक विमा घोटाळा झालेला आहे। 1 रुपयात पीक विमा योजना होती ती त्यांच्या कार्यकाळात बंद पडली। म्हणजे अजितदादाकडे चांगले माणसं नाहीत का दुसरे? म्हणजे रोज उठून आम्ही त्यांच्या विरोधात भांडत बसायचं। म्हणजे धनंजय मुंडे तुम्हाला कृषी मंत्री म्हणून चालणार नाहीत? अजिबात चालणार नाहीत। कशासाठी? त्यांच्या तर कार्यकाळात सगळा हंडगा लागला त्या पीक विम्याचा। एवढा मोठा घोटाळा झाला, 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांची योजना सरकारनं चालू केली होती त्यावेळेस, ती बंद पाडली। आणि ती पोर्टल चलत नाही, त्याला 72 तासाचं लिमिट तुम्ही घालताय। हे चुकीचे लोक आम्हाला नकोच आहेत। आमचं म्हणणं काय, आमचा व्यक्तीला त्या दोष नाही, त्या पदाला न्याय देणारा व्यक्ती पाहिजे। चुकीचे व्यक्ती नका देऊ, शेवटी या राज्यातला शेतकरी सुखावला पाहिजे असा व्यक्ती द्या, त्याच्याकडून काम व्हावं, एवढं आमचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तुम्ही ठोस निर्णय पावलं उचलणारा त्या ठिकाणी व्यक्ती पाहिजे। हे चुकीचे लोक असे बसवून घोटाळ्यावर किती आरोप आहेत तुमच्या लोकांवर? तुम्ही म्हणताय त्यांना क्लीन चिट मिळाली, तुम्ही म्हणताय त्यांना कोर्टानं दिलासा दिला, आम्हाला त्या भानगडीत जायचंच नाही। कशासाठी कोर्ट बारा भानगडी? तुम्ही चुकीचं नाही वागल्यावर ही भानगडी येतच नाहीत ना समोर। अहो, किती लोकांचे पीक विम्याचा घोटाळा आहे त्या परळी तालुक्यात, त्या परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात, आमच्या रेणापूर तालुक्यात, इथल्या रेणापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या नावावरचा पीक विमा त्या सोनपेठमध्ये उचलला जातो, परळीत उचलला जातो। मग असा किती राज्याचा घोटाळा, किती पैसा आहे हा? तुम्ही एवढा पैसा नुसता घोटाळ्यात घालवताय, मग कुठं जातो कुठं हा पैसा? हा आमचा मुख्य प्रश्न आहे। शेतकरी जर तुम्हाला चांगला आनंददायी ठेवायचा असेल, सुखी ठेवायचा असेल तर चांगले निर्णय घेणारा आणि निष्कलंक, संवेदनशील, त्याच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसावा, राज्यात त्या व्यक्तीकडून चुकीचे वर्तन शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही झाले पाहिजे। शेतकऱ्यांच्या बाबतीत तो सन्मानानंच बोलला पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। धनंजय मुंडे चालणारच नाही? अजिबात चालणार नाहीत। कॅमेरामन अभिजितसह महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।